आता आपण बाहीचा पॅटर्न करणार आहोत पेपरवरती. तर बाहीचा पॅटर्न करताना सगळ्यात पहिल्यांदा एक कागद घ्यायचा, तो मध्ये फोल्ड करायचा. कारण की बाही जी असते ती मागची आणि पुढची सेम वेगवेगळी असते, पण एकाच कागदावर असते. त्यामुळे बाहीचा असा भाग फोल्ड करून घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा एक 0 पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे, नंबर पॉईंट 0 to 1. तुमची जी काही बाहीची लांबी आहे ती घ्या आणि एक 1.5 इंच एक्स्ट्रा इथे ठेवून द्या. ओके. 0 to 2, 0 ते 2 जे आहे ते छातीचा 8वा भाग, म्हणजे आपली छाती आहे 32 इंचाची, त्याचा 8वा भाग म्हणजे 4 इंच. मग छातीचा 8वा भाग आपण इथे मार्क करून घ्यायचा, जो तिथे पॉईंट नंबर 2 येईल. हां, छातीचा 8वा भाग 8 चोक 32, 8वा 32 जर छाती असेल तर त्याचे 4 इंचाची इथे छाती मोजून घ्या. 6 इंचाची छाती असेल तर वेगळं येईल. असं छातीचा जो 8वा भाग आहे तो इथे त्याला पॉईंट 2 द्या. आता 2 पासून एक बाहेर लाईन ड्रॉ करा. ओके. तर 2 ते 1, 2 आणि हे आता 3. 2 ते 3 छातीचा 6वा भाग, म्हणजे छाती 32 इंचाची असेल त्याचा 6वा भाग 5.5 इंच, 5.5 इंचेस होईल. त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचा, म्हणजे 5.5 असेल तर हे 6 इंचावरती येईल. छातीचा अर्धा भाग इथे 6 इंचावरती आहे. ओके. द्या. परत एकदा रिपीट करते. 0 ते 1 हा कागद फोल्डवर घेतलेला आहे. फोल्डवरती एक पॉईंट घ्यायचा जिथे 0 ते 1 बाहीची लांबी, 0 ते 2 छातीचा 8वा भाग, 2 ते 3 जी बाहेर लाईन जाईल तो छातीचा 6वा भाग. आता आपल्याला 0 ते 3 जॉईंट करायचं पेन्सिलने. त्याचे 3 समान भाग करायचे. मोजायचं 0 ते 3 आहे आता 7.5 इंच. त्याचे 3 समान भाग म्हणजे 2.5. 7.5 इंचाचे 3 समान भाग 2.5 झाले. त्याच्यावरती आपल्याला बाहीचा मागचा आणि बाहीचा पुढचा भाग दोन्ही करायचा आहे. अर्धा इंच असं बाहेर जोडून घ्यायचं आहे. आणि मग हे आपलं जे काही कर्व आहे हा कर्व असा ठेवायचा आणि आपण हा मागची बाजू ड्रॉ झाली. हा जो भाग झाला तो मागचा भाग झाला स्लीव्सचा. आणि आता हाच भाग आपण हा स्लीव्सचा पुढचा भाग झाला, पुढच्यासाठी बांधायला.